जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. मौजे रांजणगाव शेणपुंजी येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज दिनांक 19 जून 2026 रोजी नो गॅस नो ऑइल कुकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या अनोख्या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत एकूण 27 महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवत 42 विविध प्रकारचे पदार्थ सादर केले. स्पर्धेची विशेष बाब म्हणजे सर्व पदार्थ गॅस आणि तेलाचा वापर न करता तयार करण्यात आले होते. महिलांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर विविध पौष्टिक व चविष्ट पदार्थ सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. स्पर्धेमध्ये बिस्किटांपासून लाडू तयार करणाऱ्या संगीता वाघुळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. फ्रूट सॅलड तयार करणाऱ्या रुपाली सावकारे व संगीता पन्हाळ यांना द्वितीय क्रमांक मिळाला. ब्रेड केक तयार करणाऱ्या रसिका खडसे यांनी तृतीय क्रमांक मिळवला, तर भेळ तयार करणाऱ्या अश्विनी बावस्कर व सरला कोल्हे यांना चतुर्थ क्रमांक देण्यात आला. तसेच भेळ तयार करणाऱ्या अश्विनी ढाकणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सरपंच कविता बाबूराव हिवाळे, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ जाधव, जावेद सय्यद, दीपक बडे तसेच कविता अमोल ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक सरपंच कविता बाबूराव हिवाळे यांच्या वतीने, द्वितीय पारितोषिक ग्रामपंचायत सदस्य साईनाथ जाधव यांच्या वतीने, तृतीय पारितोषिक ग्रामपंचायत सदस्य जावेद भाई सय्यद व शरदभाऊ कीर्तिकर यांच्या वतीने देण्यात आले. तर उत्तेजनार्थ पारितोषिके मोहिनी दीपक बडे व कविता अमोल ठाकूर यांच्या वतीने प्रदान करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस मोहिनी बडे, माधुरी काणे, कोमल आठवले, सोनल सरोदे, कल्पना धिरडे, साक्षी दोंड, प्रज्ञा पतंगे, अर्चना खंदारे, रेणू मोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी दीपक बडे व साईनाथ जाधव यांनी महिलांना आरोग्यदायी आहाराचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन आणि महिलांचा मोठा सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात या उपक्रमाची चर्चा रंगली. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. वंदे मातरम, वंदे मातरम. आणि बनलेले बटाटा आणि चिंचेचं पाणी, लिंबू, कांदा, टोमॅटो. मोदी साहेबांनी खाल्लेली भेळ, बंगाल मोदी साहेबांची तुम्ही आज आठवण करून दिली आणि त्यांनीच आपल्याला जो काही संदेश दिला आहे की नो ऑइल आणि नो गॅस, म्हणजे की जे काही आपण गॅस विकत घेतो, सिलेंडर घेतो ते कमी प्रमाणात कसं वापरता येईल. त्याच्यामुळे आपण भात असेल, खिचडी असेल, असे पदार्थ किंवा हेल्दी फूड असेल की भेळ, ह्या गोष्टी पण आपण हेल्दी खाऊ शकतो आणि त्यातही टोमॅटो वगैरे टाकू शकतो. त्या पद्धतीने तुम्ही छान त्या कलागुणांना वाव घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाने कार्यक्रम हाती घेतला होता. खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम झाला. सर्वांनी आपापल्या पद्धतीने जे पदार्थ बनवले खूप छान बनवले. परंतु दीपक म्हणल्याप्रमाणे नंबर हे मुख्य कारभाराला जेवढे आम्ही बक्षीस ठेवलेले असतं त्याप्रमाणे आम्ही टेस्ट केलं, बक्षीस काढले. ज्यांना भेटले त्यांना खूप, ज्यांना नाही भेटले त्यांनी येणाऱ्या काळामध्ये त्यापेक्षाही चांगलं काहीतरी करूया. एखादा नवीन कार्यक्रम ठेवला तुम्ही परत सहभागी घ्यावा. त्यावेळेस तुमचे लग्न घालू, कोणी नाराज व्हायचं नाही आहे. आला ग्रामपंचायतच्या वतीनं, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वांचे खूप खूप आभार मानतो. काय सांगाल, ही संकल्पना कशी आली आपल्या मनामध्ये? नमस्कार, माझं नाव मोहिनी दीपक बडे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस म्हणून मी काम बघते. तर आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या सर्वांना माहीतच असेल की सगळ्यांना सांगितलं की थोडं ऑइल आणि गॅस याचा वापर कमी करा आणि सोनंही खरेदी करू नका, असं आपल्याला आश्वासन किंवा एक सगळ्यांना सांगितलेलं की तुम्ही कमी प्रमाणात जेवढं वापरता येईल तेवढं वापरा. तर हेच आम्हाला एक चित्राताई वाघ आमच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनातून आम्ही हा अवेअरनेस प्रोग्राम म्हणून आज घेतलेला आहे. याच्यामध्ये मग वेगवेगळे जे काही ऑइल न वापरता आणि गॅस न वापरता जो काही आपल्याला पदार्थ तयार करता येईल तो पण हेल्दी पदार्थ पाहिजे असा पदार्थ तयार करून ती स्पर्धा म्हणून आम्ही आयोजित केली आणि त्या स्पर्धेच्या अंतर्गत आम्ही हा अवेअरनेस प्रोग्राम म्हणून आम्ही यामध्ये कोणकोणते पदार्थ बनवले होते? याच्यामध्ये भेळ होती, जे काही चनाचं भेळ असेल चण्या भेळ होती, बिस्किटचे लाडू होते, गुळ शेंगदाण्याचे लाडू होते, असे भरपूर पौष्टिक पदार्थ यात बनवण्यात आले. तसेच या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात आले. ते कशावरती आधारित बक्षीस वितरण केलं?
ते आताची सध्याची परिस्थिती बघता जसं आपल्याला मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की गॅसचा वापर हा कमी करायचा आहे, तेलचा वापर सुद्धा कमी करायचा आहे. कारण आखाडी देशामध्ये आज जी परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीनुसार आज ह्या ज्या वस्तू टेस्ट करण्यात आल्या त्या मोस्टली याच्यावरती करण्यात आल्या की यात तेलाचं प्रमाण तर अजिबात नाहीच आहे आणि गॅसचा वापर कुठेही झालेला नाही. त्यामुळे जजेसने आज जे काही नंबर काढले ते ह्या बेसवर काढले की यात गॅसचा वापर 0 आहे आणि ऑइलचा सुद्धा वापर नाही. आणि हे सगळं टाळता आपण एक छान प्रकारे आपलं जेवण बनवू शकतो. म्हणजे त्या जेणेकरून आपले जे गॅसचे दिवस आहेत ते आपल्याला वाढवता येतील की आज 40 दिवसावरती आपल्याला गॅस आलेला आहे आणि आज महिलांना प्रश्न पडतो की लगेच 1 महिन्यात जर गॅस संपला तर गॅस मिळणार नाही. तर हा गॅस 40 दिवस कसा टिकवायचा, म्हणजे विदाऊट गॅस ही आपण काही दिवस कुकिंग करून, हेल्दी कुकिंग करून आपण आपले दिवस घालवू शकतो. तसेच आज जसं गॅस त्यांनी सांगितलेलं आहे, इमर्जन्सी गॅस जर आपला बंद पडला तरी आपण घरी असं लवकर अर्ध्या 1 तासामध्ये काम करू शकता का? हाव, करू शकतो ना. असे पदार्थ बनवून, भेळ बनवून बोलायचं म्हटलं तर म्हणजे छान बनवलं त्यांनी, खूप म्हणजे सुंदर बनवलं. असं बरेच महिना बनवू शकता. असं गॅस कमी पडला, गॅस लगेच संपला तर खाण्यासाठी पौष्टिक पदार्थ आहे हे. काय सांगाल या कार्यक्रमाविषयी? आपण आला होता, आपण बक्षीस वितरण केलं, कसं वाटलं? खूप छान वाटलं आणि इथलच्या महिलांनी म्हणजे सहभाग घेऊन खूप प्रतिसाद दिला. जसे बिस्किटचे लाडू, तेलकट ऑइली पदार्थ नव्हते अजिबात. तसेच भविष्यात आपण हा कार्यक्रम असेच आयोजित करणार आहात का महिला आघाडीकडून? हो, नक्कीच. महिला मोर्चाकडनं नक्कीच भाजपाच्या आम्ही कंटिन्यू काही ना काही प्रोग्राम घेतच असतो, पण असेही प्रोग्राम अजून आम्ही आयोजित करू हे नक्की मी सांगते. तसेच हे पदार्थ होते, या पदार्थातून शरीराला कसा आहार मिळतो? एक प्रोटीन आहे. प्रोटीन कसं मिळणार? तर आपण सकाळी मटकी खायला वगैरे कंटाळा करतो, तर त्या मटकीमध्ये आपण कांदा, चाट मसाला वगैरे टाकलं तर आपण ते खाऊ शकतो. अशा प्रकारे ते आपण इनलेट करू शकतो. तसेच या ठिकाणी महिला ज्या आल्या होत्या त्यांना काही त्या बक्षीस मिळालं नाही, तर त्यांना आपण काही देणार आहात? हो, त्यांच्यासाठी आम्ही प्रत्येक जे काही स्पर्धक आहेत त्या सर्वांना एक रिटर्न गिफ्ट देतोय. त्यामध्ये एक छोटी पर्स असणार आहे. ती पर्स तुम्ही पाहून खरंच आनंदी व्हाल की ती पर्स तुम्हाला कुठेही बाहेर घेऊन जाता येईल अशी आपण पर्स देतोय. याच्यानंतर आपण अजून कार्यक्रम आयोजित करणार आहात का? हो, आयोजित करणार आहोत. आता वटपौर्णिमा आलेलीच आहे, तर वटपौर्णिमेचं महिलांना घरातच बसून फक्त स्वयंपाक करायचा आणि वटाला जाऊन पूजा करून यायची, एवढंच करतो. तर आता आपण येत्या 28 तारखेला आपण म्हणजे वटपौर्णिमेचा झुंबा विथ नववार असा एक प्रोग्राम ठेवलेला आहे आणि त्यांची रेलही आम्हीच तयार करून देणार आहोत. हाही प्रोग्राम आम्ही तयार. आपण पाहू शकता या ठिकाणी अतिशय महत्वाचं म्हणजे कमी वेळात आपला औद्योगिक व्यवसायात असल्यामुळे इथे गॅस कधी संपू शकतो. तसेच 40-45 दिवस गॅस मिळत नाही. तसेच या महिलांनी अर्ध्या तासाच्या काट्याच्या सेकंदापर्यंत काम करून त्यांनी या ठिकाणी अतिशय छान प्रकारे सर्व महिलांनी सहभाग घेतला. आपण या हिंदू न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता. मी छत्रपती संभाजीनगर, अक्षय ढोले. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.